नमस्कार मॅडम, मी ऋषिकेश गुनाखे बहरीनमध्ये असतो आणि मी सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो मेडिकल डिव्हाइसेसमध्ये इथे बहरीनमध्ये. तर एकंदरीत जो फीडबॅक तुमच्याकडे मिळाला ह्या टेस्ट नंतर आणि तो खूपच खूपच चांगला आहे आमच्यासाठी. म्हणजे पुढचा जो काळ आहे ज्यामध्ये जो निर्णय आम्ही घेणार होतो त्यापेक्षा टेस्ट रिझल्ट डेफिनेटली वेगळे आले आणि तो एक्सपेक्टेड म्हणजे चांगला आहे. ऍक्च्युली वेगळे येणं चांगलं आहे, कारण आम्ही ज्या ट्रॅकवरती जाणार होतो त्या ट्रॅकपेक्षा या टेस्टमुळे आम्हाला तो जो खरा मार्ग आहे, जो योग्य मार्ग आहे तो कळाला. आणि ते जे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला दिलंय ते ह्याच्यामध्ये ते खूप आम्हाला चांगलं असणार आहे पुढच्या काळासाठी, खास करून आनंदीसाठी. आणि आम्ही थँकफुल आहोत तुम्हाला की तुम्ही ज्या स्पष्ट ह्याच्याने आणि पोट तिडकीने मी म्हणेन जे तुम्ही सांगितलं ॲज अ टीचर, म्हणजे हे असंच असायला पाहिजे. आणि जो तुमचा अनुभव आहे आतापर्यंतचा त्याबद्दल आम्ही खरंच म्हणजे थँकफुल आहोत तुम्हाला. मॅडम, तुमचं काय मत आहे? म्हणजे मी फार स्ट्रेट बोलले आणि माझं सेशन असाच असतो ऍक्च्युली. नाही, मला तुमचं सेशन खूप आवडलं आणि एक आई म्हणून मला जे तिच्याबद्दल, एक आई आपल्या मुलीला जे काही ओळखते तेच त्या रिपोर्टमध्ये आलं. तेच म्हणजे मुलीची कपॅसिटी काय आहे किंवा आपली मुलगी कशी आहे हे आईला, प्रत्येक आईला माहिती असतं. कदाचित ती आई म्हणजे आपल्या मुलीला ती सांगतही असते वेळोवेळी, पण ते फक्त आज तिच्या समोर प्रॅक्टिकली आणि विथ रिपोर्ट, विथ एव्हिडन्स आलं. त्याच्यामुळे हे मला गोष्ट खूप आवडली. आणि तुम्ही जे रिपोर्टमध्ये आहे ते स्पष्टपणे व्यवस्थित शब्दामध्ये सांगितलं. कुठल्याही की क्लायंटला आपल्या राग येईल का किंवा आपल्याला काय वाटतं, त्यांना काय वाटेल, असं गोडगोड शब्दात न सांगता प्रॅक्टिकल रियालिटी तुम्ही सांगितली, ती जास्त फायद्याची आहे आणि तिला त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण आम्ही पण आई वडील म्हणून एक स्पष्टपणे मुलांशी बोलत नाही. त्यांच्याबरोबरच्या प्रेमामुळे आम्ही थोडंसं 1-2 पावलं मागे जातो. पण तुमच्यासारख्या लोकांच्या मदतीने त्यांचे डिसिजन त्यांना घ्यायला मदत होते. आनंदीलाही माझी रिक्वेस्ट असेल, बी रिअलिस्टिक अँड ऑनेस्ट विथ युअर डिसिजन. ओके, सो ऑल द बेस्ट अँड बेस्ट विशेस. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू.